गॅसजवळ जास्त वेळ न थांबता आणि गॅस जास्त वेळ न खर्च करता अगदी सहजपणे करता येईल असा पोटभरीचा सोयावडी पुलाव पाहणार आहोत। ते सुद्धा सगळ्यांना आवडेल। भरपूर भाज्यायुक्त आणि पटकन होणारा पदार्थ संध्याकाळच्या वेळेला अगदी पोटभरीचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 कप इतकं सोयावडी किंवा सोयाबीन घेतलेलं आहे। थोडंसं गरम पाणी टाकून आपल्याला भिजत ठेवायचे साधारण 10 मिनिटांसाठी। तोपर्यंत पुलावला लागणारे साहित्य पाहूया। तर इथे मी 2 कप इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचंय। खडे मसाल्यांमध्ये इथे मी 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 1 चक्री फूल, जावित्रीचा 2 छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर हिरवी वेलची आणि 1 चमचाभर शहाजिरा घेतलेला आहे। जिरे नाही बरं का, शहाजिरा घेतलेला आहे। शहाजिरा आणि जिरे दोन्ही वेगवेगळे असतात। आता कुकरमध्ये इथे मी साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेले। तेल गरम झाले की खडे मसाले आणि 2 चमचे ठेचून घेतलेला आलं, लसूण आणि सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि बारीक चिरलेला इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे। मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे। परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये दुसऱ्या भाज्या टाकून घेऊया। तर दुसऱ्या भाज्यांमध्ये इथे मी टोमॅटो घेतलेला आहे। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे। तर लाल पिकलेला टोमॅटो घ्यायचा म्हणजे चव छान येते। आणि सोबतच यामध्ये गाजराच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे 1/2 कप इतकं आणि मुठभर इतकं फ्रोझन मटर घेतलेलं आहे। आणि तसेच साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या मधोमध चिरून यामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि सोबतच 1 मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याच्या चौकोनी फोडी चिरून घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। 1/2 कप इतकं फ्लावरचे तुरे टाकून घेतलेले आहे आणि 1/2 कप इतकं बीन्स टाकून घेतलेलं आहे। भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि यामधलं एखाद दुसरा भाजी नसेल तरी काही हरकत नाही, स्किप करू शकता। सगळ्या भाज्या व्यवस्थित 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। त्यानंतर पावडर मसाले टाकायचे। पावडर मसाल्यामध्ये चमचाभर गरम मसाला, चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, तर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। मिक्स करायचं आहे आणि एक भर इतकं आंबट नसलेलं फ्रेश दही वापरायचं आहे यामध्ये। तर फेटून घ्यायचं म्हणजे छान एकसारखं दही तयार होते। आणि त्याचबरोबर आपण जे सोयावडी भिजत ठेवलेलं होतं छान असं भिजल्या गेलेलं तुम्ही बघू शकता। आता या पद्धतीने थोडंसं असं दाबून घ्यायचं, एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि आता हे सोयावडी आपल्याला भाज्यांमध्ये टाकून परतून घ्यायचं म्हणजे सगळे फ्लेवर सोयावडीमध्ये उतरतो आणि त्याचबरोबर पुलाव खायला खमंग लागतो। तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून एखाद मिनिट हे छान असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये दही टाकायचं आहे। दही टाकलं की सगळं छान व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर दहीच्या ओलाव्याने सगळ्या भाज्या आणखीन छान असं मऊसूद असं भाजल्या जातात आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं, अर्ध्या मिनिटासाठी झाकून ठेवलं। आता हे सगळ्या भाज्या छान असं वाफल्या गेलेल्या आहे। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचं आहे आणि आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या 1.5 पट पाणी म्हणजे 2 कप इथे तांदूळ घेतलेलं होतं तर 3 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। लगेचच पाणी टाकायचं नाही, एखाद मिनिट असंच परतून घ्यायचं आहे। परत यामध्ये पाणी टाकायचं आहे, झाकण लावून 1 शिटी काढायची आणि आपला पुलाव तयार। तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्या झाल्यास तुमचं जे पुलाव आहे किंवा खिचडी आहे छान व्यवस्थित होईल त्यानुसार 1 ते 2 शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता। तर इथे मी मध्यम गॅसवर 1 शिटी काढून घेतली। मस्त असे आपला पुलाव तयार झालेला आहे। तर असा पुलाव असेल तर आणखीन यासोबत काय लागणार आहे बरं, पोटभरीचा मस्त होतो, शिवाय तामझाम काही नाही, पटकन होणार आहे। गॅसजवळ जास्त वेळ थांबायचंही नाही आणि परत आपलं जास्त वेळ वाया सुद्धा जाणार नाही। असा प्रकार तुम्ही नक्की करून पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार।